स्वामींच्या या पदस्पर्शाने पावन झालेली ही पावनभूमी कशी आहे ते आपण जाऊन बघणार आहोत। या मठाचा असा अनुभव आहे की खूप लांबून म्हणजे अक्कलकोट किंवा सोलापूर काही लोकांच्या स्वामी स्वप्नात येऊन सांगतात की तुम्ही इथे जाऊन दर्शन घ्या, असे लोक आलेले आहेत आपल्या इथे। आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्ही निराश होता आणि अपयश तुमची पाठ सोडत नाही, तुम्हाला हव्या असलेल्या बऱ्याचशा गोष्टी हातातून निसटत असतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही। आयुष्याच्या या रहाटपाळण्यात जेव्हा जेव्हा तुम्ही स्तब्ध होता आणि जेव्हा अपयशाचा आणि निराशेचा घनदाट अंधार डोळ्यासमोर दाटून येतो, तेव्हा तेजाचा प्रकाश म्हणजे एकच, श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणार आहोत एका अशा गावात जिथे तब्बल 22 दिवस स्वतः श्री स्वामी समर्थांनी वास्तव्य केलं। ते तिथे राहिले। रायगडमधील कर्जत तालुक्यात असंख्य लोक पर्यटनासाठी येत असतात आणि बरेच साक्षात श्री स्वामी समर्थ जिथे राहिले तो मठ पाहायला। कर्जतहून खोपोलीकडे जाणारी ट्रेन पकडली की येणारं पहिलं स्टेशन म्हणजे पळसदरी। सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं हे छोटंसं निसर्गरम्य पळसदरी गाव साक्षात श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे छोटंसं गाव आणि याच गावामध्ये स्वामींनी स्वतः वास्तव्य केलं होतं आणि त्यांचा मठ आहे। आपण तो बघायला जाणार आहोत आणि बघूयात स्वामींच्या या पदस्पर्शाने पावन झालेली ही पावनभूमी कशी आहे ते आपण जाऊन बघणार आहोत। तुम्ही जर लोकल ट्रेनने इथे आलात तर तुम्हाला चालतच मठापर्यंत जावं लागेल, कारण या स्टेशनच्या बाहेर रिक्षा, टॅक्सी अशी वाहतुकीची कोणतीच सोय नाहीये। पण मठाकडे जाणारा हा 10 मिनिटाचा रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे। शहराच्या गजबजाटीपासून दूर इथे एक नितांत शांतता आहे। मठाकडे जाताना हा छोटासा पण अतिशय जुना ब्रिटिशकालीन डॅम क्रॉस करावा लागतो। भोरघाटाच्या पायथ्याशी असलेला हा ब्रिटिशकालीन डॅम पावसाळ्यात पर्यटकांचे एक विशेष आकर्षण असते। तुम्ही जर कार किंवा बाईकने इथे येणार असाल तर मुंबई पुणे हायवेपासून पळसदरी हे गाव अवघ्या 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथेच हा स्वामींचा मठ आहे। आत्ता तुम्हाला दूरवर दिसतोय हा तोच डॅम आहे जो पळसदरी स्टेशनकडून मठाकडे जाताना पार करावा लागतो। मठाच्या पाठीशी दिसणारा तो डोंगर मला पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीप्रमाणे भासतो। हा डॅम क्रॉस करून मठाकडे जातच होतो, तेवढ्यात अचानक काळे ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली। तर डॅम क्रॉस केल्यानंतर तुम्हाला लागते हे पळसदरी गाव। आपण इकडून आलोय हा डॅम क्रॉस करून आणि इथून एक शॉर्टकट आहे छोटासा। हा रस्ता राईटला जातो आणि तुम्ही जर का चालत जात असाल तर तुम्हाला ह्या लेफ्ट साईडच्या रोडने जायचंय। समोर दिसतोय तो मठ। जर का तुम्ही चालत आहात तर हा रस्ता तुम्हाला शॉर्टकट आहे। मठाजवळ पोचताच एका वेगळ्याच पॉझिटिव्ह एनर्जीचा भास होतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत प्रत्येक स्वामी भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आणि त्यांना
अडचणीतून मार्ग दाखवणारे स्वामी श्री स्वामी समर्थ. मठामध्ये प्रवेश केलात की इथे हातपाय धुण्याची जागा आहे व त्याच्या समोरच या मठाचे निर्माते म्हणजेच मठाधिपती दादा दरेकर यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. दादांना स्वामींचा साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी या मठासाठी खर्ची लावलं. नारायण दरेकर श्री स्वामी समर्थ पळसरी मठ येथे दादांनी जी स्थापना केली ती 1995 साली. कृष्णकांत दरेकर कम पळसरी ह्या मठाधिपती दादा 1995 साली मठाची स्थापना केली. तत्पूर्वी मठ स्थापन करण्या अगोदर 1 वर्ष 108 गुरुचरित्राचं पारायण केलं, 108 हवन केले. त्यात मुंबईवरून खूप लोक आले होते, गावातल्या लोकांनी सहकार्य केलं. त्यानंतर 1 वर्षानंतर दादांनी मठाची जागेवर स्थापना केली. ह्या जागेचं नाव विठोबाची टेकडी होती. अक्कलकोटहून मुंबईला जाताना इथे 22 दिवस त्यांनी ह्या विठोबा टेकडीच्या इथे वास्तव्य 22 दिवस केलेलं आहे. अच्छा. आणि या वास्तूचं सुद्धा 22 दिवसात बांधकाम केलेलं आहे दादांनी मठात. आणि दादांनी गुरुवारपासून दर गुरुवारी अन्नदान क्षेत्र चालू केलं होतं. त्यात एवढं भर आलं की गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमा अन्नदान क्षेत्र चालू आहे इथे. श्री विक्रांत हा खूप चांगल्या पद्धतीने आणि अभि खूप हे छान पद्धतीने हँडल करत आहेत. आता शनिवार, रविवार आणि पौर्णिमा या दिवशी सुद्धा अन्नदान चालू केलेलं आहे. मठाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याआधी सर्व भक्त स्वामींच्या या मूर्तीला 3 प्रदक्षिणा घालतात आणि नंतरच मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात. गुरुवारी मठामध्ये फारच गर्दी असते, पण इतर दिवशी मात्र भक्तांची रेलचेल थोडी तुरळक असते, त्यामुळे नीट दर्शन घेता आले. मुख्य गाभाऱ्यामधील स्वामींची ही तेजस्वी प्रतिकृती साक्षात स्वामी तेथे असल्याचा भास दर्शवते. आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे असणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनाने सर्व चिंता, दुःख, निराशा या सर्वांचाच अक्षरशः विसर पडतो आणि कोणत्याही संकटात या जगात आपल्या पाठीशी कुणी जरी नसलं तरी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ प्रत्येक अडचणीतून आपल्याला तारण्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतील. ही भावना जगण्याची एक नवी उमेद आणि ऊर्जाही देऊन जाते. मठाच्या तळघरात एक छोटंसं ध्यान मंदिर सुद्धा आहे. या अंधाऱ्या ध्यान मंदिरात स्वामी लीलेच्या विलक्षण तेजाचा प्रकाश अगदी प्रकर्षाने जाणवतो व अनुभवताही येतो. इथे येऊन स्वामी ध्यानात लीन होऊन मनाला मिळणारी शांतता ही शब्दात मांडणे निव्वळ अशक्य आहे. पळसधरी येथील स्वामी समर्थांच्या या मठात दर बुधवार, शनिवार व रविवार महाप्रसाद असतो व त्याचा लाभ घेण्यासाठी ज्या संख्येने भाविक येथे उपस्थित असतात त्यापेक्षा अन्नदान करणाऱ्यांची संख्या जास्त असते. इथे आलेला एकही भाविक कधीही उपाशीपोटी घरी जात नाही आणि अन्नदानासाठी इच्छुक असणाऱ्या भाविकांच्या नोंदी संपत नाहीत. आणि त्यामुळेच मठाला तालुक्यातील महाअन्नछत्र अशी ओळख सुद्धा मिळाली आहे. मठातील सर्व सेवेकरी अतिशय मनोभावे भक्तांचे स्वागत करत सर्व व्यवस्थापन पार पाडतात. इथली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक जण आपल्या जेवणाचे ताट स्वतः स्वच्छ धुवून ठेवतो आणि स्वामीनामाचा जप करत अगदी प्रफुल्ल मनाने घरी जातो. देवा, मी घाबरलो नाही रे आणि खचलो तर मुळीच नाही, फक्त जरासा थकलो आहे. तुझ्याकडून मला जास्त काही नको, फक्त या मनाला कधी एकटे पडू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ.